जिव्हाळा तेवढीच आम्ही पाहतोय आपली माया आमच्यावर आहे. कार्यकर्त्याशिवाय नेता घडत नाही आणि नेत्याला जर मजबूतपणे उभं करायचं असेल तर कार्यकर्त्याची इमानदारी, त्याची प्रामाणिकता, त्याची जनतेवर असणारी निष्ठा फार महत्वाची असतं. मला माहित आहे सगळ्यांनाच खुर्च्या इथे बसायला भेटल्या नसेल, पण खुर्ची भेटन आणि बसन एवढे तुम्ही लहान नाही, त्या खुर्चीपेक्षा महान आहे एवढं बच्चू कडूला नक्की माहित आहे. खुर्ची हा विषय फार महत्वाचा नाहीये. तुम्ही आम्ही हे सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे का एखाद्या लहान गावातून सुरू होणारी ही लढाई आपण जे सुरू केली त्याला 30 वर्षाचा काळ, 3 शतक आपण मागे टाकले. कोणाला वाटत नव्हतं का एखादा बच्चू कडू नावाचा कार्यकर्ता उभा राहील आणि त्याच्या मागे हे सगळे कार्यकर्ते जात पात धर्म पंथ पक्ष सगळे सोडून एका निष्ठेपोटी आम्ही पाहतोय जमा होणाऱ्या कार्यकर्त्याला बच्चू कडूचा मानाचा मुद्रा आहे. त्या सर्वांचं मथनाचं आभार मानायचं. आम्ही हरलो तरी तुम्ही डगमगले नाही. त्याच ताकदीने उभा राहणारा कार्यकर्ता मी डोळ्यासमोर पाहत होतो. मग ठेकेदारी भेटो नाही भेटो, पैसा कमावता येईल नाही कमावता येईल, त्या विचाराने आम्ही काही लोक समोर जात होतोय. आणि हार म्हणजे काय आम्ही पाहतोय राजकारणातली हार. आम्ही सांगतोय छत्रपतीनं 350 किल्ले जिंकले आणि कित्येक हार नशिबी आली, पण छत्रपती 1 इंच सुद्धा मागे आले नाही. त्या हरेतून सुद्धा विश्व निर्माण केलं. 23 किल्ले मोगलाला दिले. आमचे संभाजीराजे 8-9 वर्षाचे असताना आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आम्ही पाहतोय औरंगजेबाच्या कैदेत होते. 23 किल्ले गेल्यानंतर आणि छत्रपती खुद आग्र्यात अटक असल्यावर काय सगळ्या आशा संपल्या होत्या. पण ह्या महाराष्ट्राची शान आन बान, हा महाराष्ट्राचा इतिहास, 23 किल्ले गेल्यावर 350 किल्ले जिंकले. 350 हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन रयतेचं काम करणं, तलवारीनं युद्ध जिंकलं जाते असं नाही आहे, पण ती तलवार कोणासाठी उचलल्या जातं, कोणासाठी ती खऱ्या अर्थानं चालवल्या जातं, ती सामान्य माणसासाठी होती. इथल्या गोर गरीब शेतकऱ्याचा पिकाच्या एका दाण्याला सुद्धा खरू देता कामा नये. प्रत्येक पीक आणि पिकाचा प्रत्येक दाणा माझ्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत गेला पाहिजे, तो जगला पाहिजे, सगळ्यांना पोटाशी लावता आलं पाहिजे, उपाशी कुणी राहता कामा नये. हा छत्रपतीचा मूलमंत्र तुमच्या आमच्या डोक्यात कार्यकर्त्यांनी ठेवणं गरजेचं. मी किती मोठा आहे काय आहे हे महत्वाचं नाही आहे. विधानसभा गेली, विधान परिषद आली म्हणून आम्हाला महाग येता कामा नये. आम्ही अनेक शेवटच्या कार्यक्रमापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत जावं लागणार आहे. ही शिवसेनेचा भगवा झेंडा ज्या विदर्भात आम्ही पाहतोय काही 2-3 तालुक्याशिवाय दिसत नाही, तो शिवसेनेचा भगवा झेंडा प्रत्येकाच्या घरावर मान सन्मानानं गर्वानं कसा फडकत त्या पद्धतीनं समोर जायला. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना जो विश्वास ठेवला त्या विश्वासानं आम्हाला समोर जायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त आमदार एकटा बच्चू कडू निवडून आणण्यासाठी आम्हाला विधान परिषद नाही भेटले. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून पुन्हा शिवसेनेचा, मी त्या दिवशी बोललो, पहिली शाखा गांधी पुलावर ओपन केली तेव्हा म्हटलं शिवसेना गरीबाची, शिवसेना सामान्य कार्यकर्त्याची, शिवसेना आम्ही पाहतोय अतिशय शेवटचा घटक असणारा त्याचा आवाज म्हणजे शिवसेना आहे. शिव भोलेनाथ पण तशाच गरीब माणसाचा आहे. तुम्ही आम्ही पाहतोय जेव्हा आम्ही महादेवावर जातोय तिथे श्रीमंत लोकांची गर्दी कमी असतं आणि गाव खेड्यातला एकदम शेवटचा घटक शंभू भोलेनाथाच्या त्या रांगेत दिसत. शंभू भोलेनाथ तिथे शिव आहे, शिव भोलेनाथ आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा शिव आहे. हे 3 शिव म्हणजे गरिबासाठी धावून आले, सामान्य माणसासाठी तळपणारे. राजकारण चुलीत जरी गेलं तरी चालेल, पण आम्ही कधी धर्माच्या नावावर जातीच्या नावावर राजकारण केलं नाही. ते कर्तृत्वाच्या ताकदीवर आम्ही सांगतोय अख्खा विदर्भ आमच्या झेंड्याखाली आणण्याशिवाय ही शपथ तुम्हाला आम्हाला घ्यावं लागेल विकासाच्या कामात. आणि मग सरकार कसं चालावं, सरकारले कसं घेरावं. काही लोक आम्ही आंडू पांडू, काही लोक म्हणे आता घडी गुलाम झाला, आमची बैठने वाला है, चिल्लाने वाला नहीं है.
आम्ही त्यांना सांगितलं काय आमचे कार्यकर्ते त्याच्यात होते, थोडस काही पद नाही भेटले तर नाराजीचा सूर लावतोय. अरे आम्ही तुम्हाला सांगतोय, एक पद गेलं म्हणून तुम्ही विचार पायाखाली ठेवणार आहे? अरे या बच्चूकडून आम्ही सांगतोय, आमदारकी गेल्यानंतर जिथं सगळं भुईसपाट झालं होतं तिथून लढाई सुरू झाली आणि 1.5 वर्षाच्या लढाईत 1500 रुपये असणाऱ्या दिव्यांगाचा पगार बच्चूकडू आमदार नसताना रस्त्यावर तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या कर्तृत्वानं 2,500 नेला. काय भेटला असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला त्याला ठासून सांगा, त्याच्या डोक्यातला भुसा काढा आणि त्याला सांगा का हे भेटलं माझ्या दिव्यांगाला, ज्याने पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी लढणारा एखादं नाव आणि सांगा. अरे ज्याच्या घरात 5-5 दिव्यांग आहे त्याचे वाक्य काय डॉक्टर साहेब विचारा, काय हाल असेल ते सांग. मायचा चेहरा पाहिला नाही, कायचा रंग असते, हिरवा आहे, पिवळा आहे, पांढरा आहे माहित नाही, अशा दिव्यांगासाठी लढणारा मायकेलाल कुठे दिसला आम्हाला? आणि मग ही लढाई जी आम्ही लढाई सुरू केली, कदाचित आम्ही शांत बसून चांगला मलिदा खाता आला असता. पण रायगडचं उपोषण झालं, रायगडच्या 3 दिवसाच्या उपोषणावर बैठक लागली, नंतर टेमा आंदोलन झालं, रक्तदान शिबिर झालं, तिथून आम्ही पाहतोय आमचं मोजरीचं 7 दिवसाचं उपोषण झालं, सातत्य त्याच्यात आपण ठेवलंय. कोर्टाने चिमटा देऊन आम्ही पाहतोय, हा शेतकऱ्याचा आवाज, मजुराचा आवाज सभागृहात असताना सुद्धा सभागृहाच्या बाहेर जेवढा सभागृहात उतरला जात नव्हता तेवढा बच्चू कडून आम्ही सांगतो रस्त्यावर उतरण्याचं काम केलं. मित्र, ही ताकद आणि ताकद फक्त अचलपूर, चांदूर बाजार या मातीत आहे, या अमरावतीच्या मातीत आहे. ते आम्ही उभ्या महाराष्ट्राला दाखवलंय. त्यावेळी तुम्ही लढा जातीपाती धर्मासाठी, तो मराठी, हा हिंदी सायडर आणि हा तुमची साले हो. आम्ही लढतोय कष्टासाठी, कष्टातल्या काम करणाऱ्या लोकांसाठी. शेतकरी, मजूर, कष्टकरी, वंचित, पिछडा, जो काय वंचित असेल, माझी भांडे घासणारी महिला असेल, फिरले मिरच्या कामगारांचं 6 महिने आम्ही पाहतो पगार आणि तो 50% भेटत नाही. कागे कटेंगे वाले, कोई आवाज नाही. लोक असं म्हणायचे का आता सेनेचा झेंडा घेतला म्हणजे बच्चूकडू सभागृहात बोलणार नाही. आम्ही सांगितलं सत्ता महत्वाची नाही, सत्य महत्वाचं आहे, सत्य महत्वाचं आहे. आणि या सत्यासाठी बच्चूकडू काही करायला तयार आहे. जरी भगवा झेंडा आमच्या खांद्यावर असन, भगवा दुपट्टा आमच्या खांद्यावर असन, पण डोक्यातला शेतकरी, डोक्यातला मजूर, डोक्यातला कष्टकरी, डोक्यातली सेवा आमच्या डोक्यातून मेल्यावर जाणार नाही. आमचा मुर्दा सुद्धा तोच बोंबलणार आहे, मैं किसान का बेटा. या विचारानं तुम्हाला आम्हाला एकत्र होऊन काम करावं लागतं. आला, सत्कार केला, होल्डिंग लावलं, पद भेटले, गाडी बसले म्हणून संघटना चालत नाही. संघटना चालवाले गावाखेड्यातल्या कार्यकर्त्याले, वाड्यातल्या कार्यकर्त्याले गरीबापर्यंत जावं लागतं. त्याचे दुःख काय ते विचारावं लागतं, त्याच्या दुःखावर फुंकर घालावं लागतं. तो कुठल्या जातीचा आहे हे न पाहता त्याला मदत करावं लागतं. झेंडे घेऊन लढाई जिंकता येते पण सेवा करता येत नाही. झेंड्याची लढाई सत्तेपर्यंत नेतं, झेंड्याच्या रंगाची लढाई सत्तेपर्यंत नेतं, पण ते सत्यापर्यंत जाण्यासाठी कष्टाची गरज असते, त्याच्याबद्दल आपुलकीची गरज असते. तो विचार आम्हाला त्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेचा हा भगवा आणि एकनाथ शिंदे साहेबांची सेवा आम्ही ठरवले. सांगितलं संघटना जरी आमची प्रहार असले, राजकारणात शिंदे साहेबांशिवाय आमचा कोणी गुरु नानक चला अंतिम आहे. शिंदे साहेबांच्या सोबत ताकदीनं उभं राहण्याचं काम तुम्हा आम्हाला इथं सगळ्यांना करावं लागणार आहे. हाय ती सेवा डबल, दुप्पट, तिप्पट वाढवावी लागणार आहे. आणि मग अशा या सेवेसाठी आमच्या कार्यकर्त्यांना कटिबद्ध राहिलं पाहिजे, तो ताकदीनं उभा राहायला पाहिजे. आम्हाला कदाचित वर्षभर नाही भेटला तरी चालेल, पण आम्हाला त्या गावखेड्यातून आवाज आला पाहिजे, अरे त्या गावात आमचा शिवसैनिक जाऊन गेला आणि पेटतं घर थांबलं. घर पेटवणारा शिवसैनिक नाही, घराची आग विझवणारा शिवसैनिक आम्हाला पाहिजे. घर पेटवणं सोपं आहे, त्याला काही वेळ लागत नाही, पण पेटलेलं घर विझवाले
आयुष्य चाललं जातं, उभं करायला आयुष्य जातं. आणि तुमच्याकडून अपेक्षा काही लोक स्पर्धा लागली असेल का मी नगरसेवक झालं पाहिजे, मी सभापती झालो पाहिजे, मी जिल्हा परिषद मध्ये आलो पाहिजे, मला सगळं जमलं पाहिजे, 4-5 ठेके अधिक वाढून भेटले पाहिजे. पण त्या कार्यकर्त्याला वाटणं चांगली गोष्ट आहे, पण त्या कार्यकर्त्यांना हा विचार करणं गरजेचं आहे का मला ज्या कार्यकर्त्यानं उभं केलं, ज्याला बच्चू कडून निवडून आणलं, त्या कार्यकर्त्याचा विचार करून आम्ही पाहतो त्या कार्यकर्त्याची इज्जत इब्रत वाचून खऱ्या अर्थानं आम्ही मोठं होत आलो पाहिजे. नाहीतर रोड केला आणि बदलामी आमच्या डोक्यावर आली, लई बेकार रोड झाला. कोण होता रे तो? तुमचाच होता. पैसे कमवाले काही हरकत नाही, पण कुणाचं वाटोळं करून पैसे कमवायची गरज नाही. सगळं चांगलं व्यवस्थित ठेवून आम्ही सांगतोय पैसा ज्या जिच्याजवळ आहे, अदानी अंबानी जो, तो निवडणूक नाही लढू शकत, चुनक्या भी नाही आ सकता. आखरी कामाची जोड पैशाला पाहिजे असतं आणि त्या विचारानं आपल्याला एक एक पाऊल टाकावं लागेल. येणारी जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका हारलो आपण अचलपूरमध्ये. मला माहित आहे अचलपूर आणि परतवाडा शहराचा स्वभाव मला माहित आहे. एक मुसलमान उभा राहिला आणि दुसरा हिंदू राहिला का काम जमलं, कामाची गरज नाही आहे. आपोआप ते हिंदू मुसलमानाची लढाई होतं, मुसलमान मुसलमानाकडे जातं, हिंदू हिंदूकडे जातं. काम करणाऱ्या माणसाला दुर्बीण लावून तपासायला लागतं, अरे तुले किती मतं भेटले. बच्चू जमलं नाही. धर्माच्या लढाईत माझ्यासारख्याचं काही खरं नाही. जातीपाती धर्माच्या लढाया सोप्या होऊन राजकारण मोठं करण्याचं काम काही लोक जरी करत असेल तर मित्र आपलं ते करता कामा. हा भगवा झेंडा या छत्रपती शिवरायानं गौतम बुद्धानं हाती घेतला, तो भगवा झेंडा सगळ्यांना सावलीत घेण्याचं काम करेल, सगळ्यांना सोबत घेण्याचं काम करेल. त्या विचारानं आम्हाला समोर जावं लागेल. आणि म्हणून येत्या काळात आम्ही तर 4च दिवस झाले विधानसभेत. लोक मला महाराष्ट्रातून फोन करते, म्हणे बच्चे भाऊ आतापर्यंत मी विधान परिषद पाहिलीच नाही, पण तुम्ही गेल्यानंतर त्याच्याशिवाय दुसरं काही पाहतच नाही. कारण लोकांना सत्यापेक्षा सत्य महत्वाचं असतं, सत्ता महत्वाची नसते. आम्ही ज्या ताकदीनं बोललो, आम्हाला काही भीती नाहीये, आमचं कोणी काही वाटोळे करणार नाही. नागपूरची एक केस थांबली होती आणि आमच्याच मित्र पक्षातल्या बड्या नेत्यानं ते केस चालू ठेवली, बोटावर आणली, ज्याच्यात 5 वर्षाची सजा होईल अशा प्रकारची व्यवस्था करण्याची काही प्रयत्न चालू आहे. हे रुकणे वाले थोडे आहे. आखरी आम्ही पाहतोय आम्ही कुठे थांबतोय. 350 केसेस पैकी 200 केसेस अजून आहे कोर्टाच्या बोर्डावर पेंडिंग आहे, पडून आहे. माझ्या ठिकाणी दुसरा असताना भाऊ बस जमून टाका, बंद मारा हे सगळं, पण छाती ठोकपणे लढत राहायचं. आणि काही लोकांकडून फोन आला, तुमचे 4-5 कागदपत्र 4-5 फाईल आमच्याकडे आले, तुमचं आता सगळं गारद होणार आहे. गारद करने वाला अभी पैदा नहीं हुआ, बच्चों को कहा गारद करना. आम्ही त्याला भीत नाही, तो विचार आहे आमच्या डोक्यात येत नाही. वेळात वीर दवडले सात न्याची फौज जेव्हा 40,000 लोकांवर तुटून पडतं तेव्हा 40,000 फौज आम्ही पाहतो त्या 7 लोकांची तड़पती तलवार पाहून माग पावलं टाकतं. ये हमारी जीत है, ये विचारधारा से चलते हैं आणि त्या विचारानं आम्हाला समोर जायचं आहे. मित्र येत्या काळात सुद्धा आम्ही आता विधान परिषद मध्ये गेलोय, कर्मचाऱ्यांच्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या 3 अटी रद्द केल्या. संगणक परिचालकांसाठी आम्ही आवाज उठवला. मंत्र्याला आम्ही पाहतोय खोटं बोलत होते, आम्ही सांगत होते खोटं बोलू नका. आरोग्य मंत्र्याकडे आम्ही सांगितलं का दिव्यांग मंत्र्याला दिव्यांगासाठी स्पेशल खाटा असल्या पाहिजे, त्याने सांगितलं आम्ही GR काढतो. फिरले बिनबाबत आम्ही बोललोय. आकाश पुणकर जे मंत्री आहे त्यांनी सांगितलं आम्ही मीटिंग घेतोय. 4 दिन में कहा तर जा रहे. लोकांनी 2-3, 4-4 वर्ष झाले माहितच नाही कुठून रस्ता चालला कुठून निघून राहिला. 4 दिवसाला पण चौफेर. मग माझ्या खासगी शाळाच्या काही जास्तीचे पैसे घेत. मेळघाटातल्या मजुराचे हाल कसे होतं, शेतमजुरासोबत न्याय झाला पाहिजे हा आवाज आहे. आम्ही तिथं उठून ताकदीनं, असं नाही आहे कायदा साहेब ना कायदा साहेब नाही करा लागते, नाहीतर आमचे भाषण असते
भाऊ पाहिजे हो थोडस जमून खात जा आमचं कायच्या काय भीक मागायला चाललं. सत्ता कोणाची असू दे पण ज्या विचारानं कार्यकर्त्यांना आम्हाला घडवलं, ज्या विचारानं कार्यकर्ता आमच्या सोबत राहिला, तो विचार आम्ही सांगतोय कधीही पडू देणार नाही. औषध नवशे गौशे असतातच कार्यकर्ते, उसमें ज्यादा ख्याल मत देना. पण मला विश्वास आहे जमिनीवरचा वार्डातला शेवटचा कार्यकर्ता जात पात धर्म पडून विचारानं ताकदीनं माझ्यासारख्या माणसाला 4 वेळेस निवडून आले. तुमची सगळ्या कार्यकर्त्याची कृपा आहे. तुम्ही सगळ्यांना मेहनत घेतलेली आहे. नाही तर जमते का ते बाबा, बगर पक्षाचं, बगर जातीचं, बगर धर्माचं, बगर झेंड्याचं तुम्ही आम्ही सगळ्यांना प्रयत्न केले आणि 20 वर्ष या मतदारसंघातल्या लोकांना वाले निवडून दिलं. हे काही कमी नाही आहे. अब गिर गया तो हम थोड़े नाराज थे लेकिन नाराजी कायम रहने वाली नाही. त्या अचलपूरचं नाव महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या आम्ही पाहतो टोका टोकापर्यंत नेण्याचं काम आम्ही करू. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम पुन्हा आपण सुरू करणार आहोत. मला हे जावं लागतं आपल्या